बुद्धीची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयाच मानव नावता ओळखले नाही. ने सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या. वयाच्या 9 वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झाला. तिला हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझा विवाह झाला तो काही साधा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच. त्या वाडी बायांना ओपडला ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास एकच गुण नेहमी ज्योतिरावांच्या मनात असायचा. एकदा असत शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन बिकॉज वुमन एज्युकेटेड इफ यू नॉट एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं मला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो मॅड मिस्टर फुले. झालं ते आले ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झालं सुरू झाला माझा अभ्यास. बेग बे बेदुनी चार काना मात्रा आकार उकार इलांटी मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचले. एवढ्यातच 1 जानेवारी होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले. शेणखतासारखं जगाल तर काम तमाम होईल. शेणखतासारखं जगाल तर काम तमाम होईल. आणि वाघासारखं जगाल तर नाम होईल. नाम होईल. पण धर्माचं मात्र समजूचं मात्र धर्मपुराला म्हणून सुरू होते. एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यास कोणता धर्म बुडतो? का सगळा तो असू शकतो का हा धर्म? धर्मासाठी माणूस असते की माणसासाठी धर्म? धर्मासाठी माणूस असते की माणसासाठी धर्म? शाळेत जाताना शेण मी सहन केलं, भुंकलं तरी मी सहन केलं, चिघल फेकलं तरी मी सहन केलं. पण आता माझा सहन शिकण्याचा आनंद झाला. अवय थोडे कुठे निघाले आणि आमच्या परिवाराला शिकवणं बंद कर. तुला तुझी आपली वेगळी किती शिक्षण मला मी नसावं की आम्ही ज्योतिराव बलवण्याची पत्नी होतो. अशी इथल्याने संत तुझ्या गावाला लावल्याने सुनावलं. आज आलाय खोबाड फुटलेलं पुन्हा स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी बळी पडत आलेली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचं. आपला नवरा वारला त्यात तिचा काय दोष? ब्रिटिश सरकारने सतीबंदी प्रथा सुरू केली. आम्ही विधवा मिला काशी त्यांच्या मुलांना म्हणजेच आम्ही यशवंतांना दत्तक घेतलं. त्याची खूप जसं आमचं अंगण भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. अचानक पुण्यात ब्रिजची साथ पसरली. कागद गाडीवर लोक धडधड मारायला लागली. तेव्हा यशवंताने सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. आम्ही सर्व मुलांचा उपचार करतो. पण लेगा संसर्ग सुखी होता म्हणून तर कधी ना कधी मला येऊ लागला. आम्ही जगलो या समाजासाठीच ना, तर यासाठी जर मला तर करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत. सावित्रीची सावित्रीबाई झाली. सावित्रीबाईची सावित्रीबाई झाली. बघता बघता आमच्या 8 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा केशव या सर्वांना अभिमान केला, कारण आनंद होता तो आयाबाई शिकण्याचा. म्हणून म्हणे विद्ये विना बत्ती गेली, बत्ती विना नित्ती गेली, नित्ती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ते विना शूद्र बसले आणि अनाथ एका विद्येने केले, विद्येने केले. म्हणून म्हणे मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता आळा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते, संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणून म्हणे मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता आळा. धन्यवाद.